आजपासून ना माझ्या घरी ना गुरुचरित्र पारायण आहे. माझ्यासारखं बऱ्याच स्वामी भक्तांच्या घरी ना गुरुचरित्र पारायण ही सेवा चालू झालेली असेल. इतकं भारी वाटतं ना आणि घरामध्ये वातावरण ना सगळ्यात भारी. मी रोज नेहमी लेट म्हणजे कामामुळे मी उशिरा उठणारी पारायणाच्या वेळी सकाळी पहाटे 3 वाजता उठून ही सगळी सेवा करते ना, मला खूप भारी वाटतं. म्हणजे मला ना थकवा अजिबात येत नाही आणि एक अध्याय वाचताना ना असं वाटतं की आपणच तिथे आहोत असं वाटतं आणि असं वाटतं की अवतीभोवती कुठेतरी देव आहे असं वाटत असतं नेहमी. तुम्हालाही असं वाटतं का पारायण करताना? मला तर नेहमीच असे भास होत असतात. पूर्ण दिवसाची सेवा वगैरे झाली, रात्री संध्याकाळी आम्ही मस्तपैकी स्वामींची आरती वगैरे केली. आरती मी नेहमी टी व्हीवरती लावून मोठ्या आवाजात करत असते, कारण मला ना भरपूर छान वाटतं, भारी वाटतं. त्यामुळे मी अशीच सेवा आणि अशीच आरती करते. तुम्ही कसे करता? कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. लाईव्ह वगैरे केलं. लाईव्ह करताना बाबूने 3 ते 4 वेळा उलट्या केल्या. बाळ माझं पूर्ण घायाळ झालं होतं. त्याला असं छान पदरामध्ये गुंडाळून घरी